नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2024चा पेपर झालेला आहे। वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरनं विद्यार्थ्यांनी आपले स्कोअर प्रेडिक्टसुद्धा केलेले आहेत। महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी असे आहेत की ज्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये BDS मिळवण्यासाठीचा स्कोअर येतोय, त्याचबरोबर BAMS मिळवण्यासाठीचा सुद्धा स्कोअर येतोय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची अशा प्रकारे सर्चिंग चालू आहे की BDS करायला पाहिजे का BAMS करायला पाहिजे, अशा प्रकारचे विचारणा करणारे फोन कॉल सुद्धा आम्हाला येत आहेत। त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विद्यार्थ्यांनी BDS साठी जाण्यासाठी कोणकोणते फॅक्टर विद्यार्थ्यांना लक्षात घेतले पाहिजेत आणि BAMS ला जाण्यासाठी कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत। विद्यार्थी मित्रांनो, हेल्थ सायन्स कोर्सेसमधला कुठलाही कोर्स हा चांगला किंवा वाईट नसतो। संपूर्ण कोर्सेस जे आहेत ते आपापल्या ठिकाणी चांगलेच असतात, परंतु काही फॅक्टर आहेत त्या फॅक्टरच्या बेसिसवर आपण दोघांमध्ये डिफरन्शिएट करतोय। दोघांमध्ये चांगला कोणता किंवा वाईट कोणता असं कुठलाही फॅक्टर विषयी आपण डिस्कस करणार नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे काही फॅक्टर आहेत जे कोर्स निवडताना लक्षात ठेवले पाहिजेत। त्या फॅक्टरवर आपण डिस्कस करणार आहोत। असे 10 फॅक्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत जे BDS साठी आणि BAMS साठी सुद्धा उपयोगी आहेत। कोणकोणते फॅक्टर्स आहेत दोन्ही कोर्सेस निवडण्यामागे विद्यार्थ्यांनी विचार करण्यासाठी, त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024च्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। BDS और BAMS विद्यार्थ्यांनी काय निवडायला पाहिजे याविषयी आपण डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रियेचा, तर दोन्ही कोर्सेसचा जर विचार केला तर नीट मार्क्स जे आहेत इक्वली सारखेच दोन्ही कोर्सेसला लागतात। म्हणजे जवळपास सारख्या मार्क्सला विद्यार्थ्याला BAMS पण मिळू शकतं आणि BDS पण मिळू शकतं। त्यामुळे विद्यार्थी हे निवडण्यासाठी वेगवेगळे फॅक्टर काय महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। BDS आणि BAMS म्हणजेच ह्या दोन कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांनी काय निवडायला पाहिजे आणि कोणते फॅक्टर आहेत विद्यार्थ्यांना निवडताना ते लक्षात घेण्यासारखे आहेत। सुरुवात करूयात कॉलेजेसपासून। महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 4 गव्हर्नमेंट BDS कॉलेज आहेत आणि जवळपास 26 प्रायव्हेट BDS कॉलेज आहेत। BAMSचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 22 गव्हर्नमेंट BAMS कॉलेज आहेत सध्याच्या घडीला आणि जवळपास 80 BAMS प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। फी स्ट्रक्चरच्या फॅक्टरवर दोन्ही कोर्सेसमध्ये डिफरन्शिएट करायचं झालं तर BDSची जी फीस आहे ती BAMSच्या तुलनेमध्ये थोडीशी हाय असलेली, जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि BAMSची जी फीस आहे ते BDSच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी लो असलेली, आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते। PGच्या दृष्टिकोनातून म्हणजे हे कोर्सेस UG कंप्लीट केल्यानंतर, अंडर ग्रॅज्युएट कंप्लीट केल्यानंतर जेव्हा आपण पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार करतो तर PGच्या दृष्टिकोनातून दोन्ही कोर्सेससाठी PG अवेलेबल आहे। पुढील शिक्षण विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊ शकतात, परंतु BDSच्या बाबतीत महाराष्ट्राचा जर विचार केला तर PGच्या सीट ह्या कमी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि BAMSच्या सीट ह्या थोड्याशा जास्त असलेल्या सुद्धा पाहायला मिळतात। देश पातळीवर सुद्धा PGच्या ज्या सीट आहेत डेंटलच्या ते कमी आहेत आणि BAMSसाठी PG करण्यासाठी सीट जास्त आहेत। याचं कारण BDSच्या कॉलेजची संख्या BAMSच्या तुलनेमध्ये कमी असलेली पाहायला मिळते। त्यामुळे BDSची PGची सीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना थोडेसे जास्त कष्ट त्या ठिकाणी घ्यावे लागतात, जास्त कॉम्पिटिशन असलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते, कारण सीट मुळामध्ये त्या ठिकाणी कमी आहेत। हा एक फॅक्टर त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर डिपेंडन्सी म्हणजेच एकदा BDS झाल्यानंतर किंवा BAMS झाल्यानंतर काय विद्यार्थ्यांना जॉबच्या डिपेंडन्सी काय आहेत ते पाहूयात। BDS झालेला डॉक्टर स्वतःची ओन क्लिनिक टाकू शकतो। त्याचबरोबर या ठिकाणी लेस प्रायव्हेट जॉब म्हणजे BDS वाल्यांसाठी थोडेसे प्रायव्हेट जॉब जे आहेत, जॉब्स करण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये थोडेसे कमी जॉब अवेलेबल आहेत BAMSच्या तुलनेमध्ये, कारण जेवढे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत ते इतर ट्रीटमेंट करणारे आहेत। डेंटलसाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉबला लेस जॉब, त्या ठिकाणी कमी जॉब अवेलेबल असलेला पाहायला मिळतात। त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉबसुद्धा BDSसाठी थोडेसे BAMSच्या तुलनेमध्ये कमी आहेत, कारण यांचं जे काही ट्रीटमेंटची जी रेंज आहे ती दातांपुरती मर्यादित आहे किंवा कॉस्मॅटिक, माउथ कॉस्मॅटिक जे आहे इथपर्यंत मर्यादित आहे। परंतु BAMSसाठी व्हायरल फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया जे काही प्रायमरी हेल्थ केअर म्हणतो आपण ज्याला,
त्या प्रायमरी हेल्थ केअरमध्ये BMSसाठी जॉबच्या संधी जास्त आहेत. सगळे ट्रीटमेंट, बॉडी ट्रीटमेंट प्रायमरी BMS डॉक्टर करू शकतो. त्याच्यामुळं या ठिकाणी प्रायव्हेट जॉब जे आहेत BDS डॉक्टरसाठी कमी आहे. यांची डिपेंडन्सी सर्वाधिक जास्त आहे ती स्वतःच्या क्लिनिकवर आहे. प्रायव्हेट जॉब कमी आहेत कारण BDSसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कमी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. इकडे मात्र संपूर्ण जे काही इतर आजारांची ट्रीटमेंट त्या ठिकाणी होते असे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची संख्या जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉब चांगल्या प्रकारे मिळू शकतात. त्याचबरोबर BDSसाठी गव्हर्नमेंट जॉबची सुद्धा संख्या कमी आहे. इकडे मात्र गव्हर्नमेंट जॉब्स BMS डॉक्टरांना थोडेसे जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात कारण शासन जे आहे प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसमध्ये BMS डॉक्टरांचा उपयोग करून घेताना आपल्याला पाहायला मिळतं. BDSसाठी ओन क्लिनिक, स्वतःचं जे काही क्लिनिक आहे याच्यावर डिपेंडन्सी जास्त आहे. इकडे मात्र ओन क्लिनिक पण करू शकतो विद्यार्थी. जॉब्स अपॉर्च्युनिटी प्रायव्हेटमध्ये थोड्याशा जास्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर गव्हर्नमेंट प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसमध्ये सुद्धा BMS डॉक्टर त्या ठिकाणी काम करू शकतो. आता प्रॅक्टिस एरियाचा जर आपण विचार केला तर BDS डॉक्टरसाठी प्रॅक्टिस एरिया कोणकोणते आहेत? मेट्रो सिटीज म्हणजेच पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी यांची प्रॅक्टिस एरिया म्हणजे या ठिकाणी यांची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे चालते. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट प्लेसेस म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी BDS डॉक्टरची प्रॅक्टिस त्या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु जे काही स्मॉल टाऊन आहेत, विलेजेस आहेत या ठिकाणी BDSची प्रॅक्टिस थोडीशी कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. BMS डॉक्टरचा जर आपण विचार केला तर हे सिटीमध्ये प्रॅक्टिस करू शकतात. डिस्ट्रिक्ट प्लेसला सुद्धा यांचं क्लिनिक असू शकतं. विशेषतः तालुका प्लेसेस जे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी BMS डॉक्टरची प्रॅक्टिस बऱ्यापैकी चांगली असलेली प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हे डॉक्टर स्मॉल टाऊनमध्ये सुद्धा क्लिनिक खोलू शकतात. त्याचबरोबर विलेजेसमध्ये सुद्धा आपली ट्रीटमेंट सर्व्हिस किंवा सेवा त्या ठिकाणी देऊ शकतात. BDSला मात्र थोड्याशा मर्यादा आहेत विलेज लेवलला आणि स्मॉल टाऊनला. यांची प्रॅक्टिस जी आहे ते विशेषतः मेट्रो सिटीजमध्ये आणि डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये या ठिकाणी असलेली आपल्याला जास्त पाहायला मिळते. त्याचबरोबर लेक्चरशिपच्या याच्यावर बघितलं तर दोन्ही डॉक्टर पुढे जाऊन जर त्यांना प्रोफेसर किंवा लेक्चरशिपमध्ये जायचं असेल तर BDSवाला पण जाऊ शकतो आणि BMSवाला पण जाऊ शकतो. त्याच्यानंतर ग्लोबल मार्केटचा जर विचार केला, जागतिक याचा जर विचार केला आपण तर BDSसाठी ग्लोबल मार्केट हा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे BMSच्या तुलनेमध्ये. कारण BDSची मागणी ॲब्रॉडमध्ये सर्वाधिक जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते BMSच्या तुलनेमध्ये. म्हणजे BDS करून आणि पुढचं PGचं एज्युकेशन घेऊन जर तुम्ही ॲब्रॉडमध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत असाल तर BDS ही एक चांगली संधी आहे कारण यांच्यासाठी ग्लोबल मार्केट अवेलेबल आहे. BMSसाठी थोड्याशा ग्लोबल मार्केटमध्ये मर्यादा आहेत कारण BMS थेरपी ही पूर्णतः इंडियन थेरपी आहे आणि इंडियामध्येच यांचं मार्केट सर्वाधिक जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळते. फ्युचरचा जर विचार केला तर कॉस्मॅटिक ब्युटी जे आहे BDSच्या बाबतीत म्हणजेच विद्यार्थी आता स्वतःच्या चेहऱ्याकडे किंवा स्वतःचं जे काही सौंदर्य आहे याच्याकडे आता लोक जास्त लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपले दातसुद्धा सुंदर असायला पाहिजेत यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लोक प्रयत्न करणार आहेत. त्याबाबतच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटसुद्धा आता ग्लोबल मार्केटमध्ये चालू आहेत. तर कॉस्मॅटिक ब्युटी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे इथे BDS डॉक्टरला स्कोप चांगल्या प्रकारे मिळू शकतो. आणि इकडे जर आपण बघितलं तर BMSमध्ये जर बघितलं तर हे थोडेसे मॉडर्न मेडिसिनकडे शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं. टुवर्ड्स ॲलोपॅथीकडे हे शिफ्ट होताना पाहायला मिळतात. म्हणजे BMSच्या नावात जरी आयुर्वेदा असलं तर सध्याच्या घडीला आयुर्वेदा मेडिसिनचा उपयोग कमी होताना आणि ॲलोपॅथीचा उपयोग त्या ठिकाणी जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि BMS डॉक्टरसुद्धा मॉडर्न मेडिसिनचा उपयोग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. BDS केल्यानंतर किंवा पुढे जाऊन तुम्ही त्याच्यात PG केल्यानंतर हॉस्पिटल सेटअपसाठी सुरुवातीला BMSच्या तुलनेमध्ये इथे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जास्त लागू शकते कारण BDSसाठीच्या ज्या काही हॉस्पिटल सेटअपसाठीच्या ज्या काही हेल्थकेअर मशिनरीज आहेत त्या थोड्याशा महाग असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु BMSसाठी स्वतःचं क्लिनिक उभं करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला लो इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा तुमचं स्वतःचं क्लिनिक त्या ठिकाणी होऊ शकतं. दुसऱ्या बाजूला BDSच्या बाबतीत बोलायचं झालं तर हॉस्पिटलची जी काही स्ट्रेंथ आहे ती थोड्याशा स्लो प्रमाणात वाढते कारण या ठिकाणी ॲडमिट पेशंट म्हणजे पेशंटला ॲडमिट करण्याचा प्रकार फार कमी असतो. इकडे मात्र जशी प्रॅक्टिस विद्यार्थ्यांची चालू राहील BMSची तसं त्यांच्या हॉस्पिटलची बेड स्ट्रेंथ वाढून हॉस्पिटल एक्सपांड होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होऊ शकते. त्याचबरोबर BDS डॉक्टरचं जे आहे याच्यामध्ये आणखी एक प्लस पॉईंट आहे की BDS डॉक्टरला सिरियस पेशंट थोडेसे कमी हँडल करावे लागतात. त्यामुळे हा एक रिलॅक्सिंग जॉब असू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना रिलॅक्सिंग किंवा जास्त धावपळ करण्याची आवश्यकता वाटत नाही असे विद्यार्थी BDSकडे
जास्त जाताना पाहायला मिळतात। इथे थोडेसे सिरियस पेशंट त्याचबरोबर ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर अवेलेबल वेळेत हजर असणं गरजेचं आहे, त्यामुळे या ठिकाणी सिरियस पेशंटसुद्धा या ठिकाणी हँडल करायला मिळू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते BDS आणि BAMSचे जे काही फॅक्टर आहेत त्या फॅक्टरवर आपण दोघांची तुलना केलेली आहे। आम्ही दोन्ही कोर्सेस चांगले आहेत आपापल्या ठिकाणी, दोन्हीचे आपापले महत्त्व आहेत। कुठलाही कोर्स चांगला किंवा वाईट नसतो, विद्यार्थ्याच्या स्किलवर त्याची प्रॅक्टिस त्या ठिकाणी डेव्हलप होत असते, परंतु काही फॅक्टर आहेत त्या फॅक्टरच्या बेसिसवर आपण दोघांना डिफरन्शिएट केलेलं आहे। तुम्हालाही BDS आणि BAMSमध्ये काय महत्त्वाचे फरक जाणवतात ते जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकले तर अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचेल आणि वेगवेगळ्या फॅक्टरचा विचार करून विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या करिअरची निवड त्या ठिकाणी करू शकतात। दोन्ही कोर्सेस चांगले आहेत। हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये कुठलाही कोर्स चांगला किंवा वाईट नाही। अगदी BSc नर्सिंगसुद्धा आपल्या ठिकाणी चांगला आहे, वेटरनरीसुद्धा आपल्या ठिकाणी चांगला आहे, MBBSसुद्धा आपल्या ठिकाणी चांगला आहे, होमिओपॅथीसुद्धा आपापल्या कोर्समध्ये त्याचं एक स्वतःचं वेगळं महत्त्व आहे। त्यामुळं कोर्सेस सगळे चांगलेच आहेत, परंतु आपली आर्थिक पार्श्वभूमी त्याचबरोबर कौटुंबिक आपल्या आजूबाजूचं वातावरण या सगळ्या घटकांचा परिणामसुद्धा तुमच्या करिअरवर त्या ठिकाणी होत असतो। त्यामुळे निवडत असताना वेगवेगळे फॅक्टर विद्यार्थ्यांनी विचारात घेतले तर निवडीसाठी अधिक सोपा मार्ग त्यांच्यासाठी होऊ शकतो। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।